की तुमचं पुस्तक आहे सुसाट जॉर्ज. तर तुमचा आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा संबंध कसा आला, म्हणजे तिथून मला सगळी जर्नी पुढे घेऊन जायची आहे. संबंध आला म्हणजे जॉर्ज हे लोकांना माहित होते बंद सम्राट म्हणून. मुंबई बंद करण्याचं सामर्थ्य या माणसामध्ये होतं. खरोखर त्यांनी हाक दिली की मुंबई बंद होत असेल. बरं. आणि ते मुंबई बंद कशी करतात हे पाहायला जगभरचे लोक होतच. इतकं ताकद होती त्यांची. आणि त्यांनी एका क्षणी ठरवलं की त्या काळात एक मंत्री असलेले मोठे पुढारी सखा पाटील नावाचे, त्यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. आणि त्याचं पोस्टरच असं होतं, तुम्ही सखा पाटलांना पाडू शकता. बरं. लोकांना कोणी कल्पनाच करू शकत नाही की तुम्ही सखा पाटलांना पाडू शकता. ह्याचं कारण एक मोठा नेता होता, हेवीवेट नेता होता आणि प्रचंड पैसे, आणि हा फाटका माणूस. त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळले. आणि कोण आहे हा माणूस म्हणून, असं कारण अदरवाईज हा त्रास देणारा माणूस, बंद करून लोकांना छळणारा माणूस, हा आता सखा पाटलांना पाडायला निघाला, काय प्रकरण आहे असं म्हणून ते गाजायला सुरुवात झाली. आणि जॉर्जचं जे ऑफिस आहे किंवा तो जो मतदारसंघ आहे, त्यांच्या घरापासून काही मीटर अंतरावरच माझं घर आहे. आम्ही सगळे त्या भागातच वाढलो. आणि त्यामुळे जॉर्जचं गाजणं हे आमच्या परिसराचं गाजणं असं होतं. त्यामुळे आम्ही सगळी जी पोरं होतो त्यावेळी कॉलेजमधली किंवा अशी नुकतेच बाहेर पडलेली, ते पाहिलं आता जॉर्ज लढतोय, आपण जॉर्जकडे गेलं पाहिजे असं म्हणून आम्ही झुंडीने जॉर्जकडे गेलो. आणि मग जॉर्ज फर्नांडिस एक नेता आणि आम्ही पोरं, अशा रीतीने आम्ही त्या जॉर्जच्या, आपण असं म्हणूया जॉर्जच्या त्या परिसरात आम्ही सामील झालो. बरोबर. जॉर्जची गंमत अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं त्यांच्या भोवती गोळा झाली होती, तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढी माणसं होती. म्हणजे लोक आपले पैसा, अडका, घर दार, दागिने सगळं सोडून जॉर्जच्या पाठी लागलेले. या सागरात मी एक होतो म्हणजे मी. पण मग त्यांच्याबरोबर हिंडायला लागलो. असं करत 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 त्यांच्या संपर्कात आलो जॉर्जच्या. आणि मग जॉर्जच्या निवडणुकीनंतर एक अशी वेळ आली, आम्ही जवळचे लोक होतो की आता मतदारसंघाचं काम केलं पाहिजे. तेव्हा मग असं ठरलं की मग निळू तू त्यांचा मतदारसंघ सांभाळायचा. आता तो काळ आजच्या काळातल्या लोकांना कल्पना नाही असा काळ आहे. ते सगळे इन्फॉर्मल असायचं. म्हणजे माणसाकडे माणसं अट्रॅक्ट होत होती. तर जसं जॉर्जकडे आम्ही आकर्षित झालो तसं गेलो. त्यामुळे चला ठीक आहे तू काम कर, म्हणजे आजच्यासारखं नाही इंटरव्ह्यू, तू आता सेक्रेटरी झाला असलं काही नाही, ठीक आहे करा. मग मी काम करायला सुरुवात केली. मग काही काळ मी दक्षिण मुंबईमध्ये जॉर्जचा सेक्रेटरी म्हणून काही काळ अनेक लोकांच्या बरोबर मी होतो तिथे काम केलं. मग नंतर जॉर्ज दिल्लीला गेले निवडून आल्यानंतर. मग दिल्लीला गेल्यानंतर त्या काळामध्ये गंमत होती. आणि हे सगळं गांधीजींच्या काळापासून सुरू झालेलं आहे की एखाद्या माणसाला, कार्यकर्त्याला शिकवून तयार करायचं. बरोबर. आणि शिकवून तयार करायचं म्हणजे त्याला नेत्याच्या जवळ द्यायचं, त्यांनी नेत्याच्या आसपास जवळ जायचं, त्याच्या आसपास राहायचं आणि नेत्याची सगळी कामं करायची. कामं करायची म्हणजे मला आठवत आहे त्या काळामध्ये आमच्या इकडे जे वयोवृद्ध नेते होते त्यांचे कपडेही मी धुतलेले आहेत. तर त्या माणसाजवळ राहायचं आणि मग तो सांगेल ती कामं करायची. असं करत 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 तो नेता, त्याचे विचार, त्याची स्टाईल ह्याच्या जवळ जात असत. म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींच्या काळात गांधीजी लोकांना पत्र लिहायला सांगायचे. त्याच्यातून अनेक कार्यकर्ते तयार झाले. तर अशा अर्थाने चला आता जॉर्ज फर्नांडिस आपले पुढले नेते आहेत, मग आता त्यांची पुढली फळी तयार करायची. मग काय करायचं, तर मग तरुण मुलांना त्यांच्याबरोबर पाठवा आणि मग त्यांच्याबरोबर राहून ते शिकतील, तयार होतील वगैरे. असं म्हणून मला सांगितलं की तू दिल्लीत जाऊन आता जॉर्जच्या बरोबर काम करायचं. असं म्हणून मी दिल्लीत गेलो. काय काय तिथे राहिलो, कामं केली वगैरे. आणि नंतर मग मी मुळात फूटलूज माणूस असल्या कारणाने एक दिवशी मग मी ते सोडलं आणि दुसरीकडे निघून गेलो. पण हा असा एक मला असं वाटतं 2-2.5 वर्षाचा काळ असेल की ज्यावेळी मी त्यांच्या जवळ होतो आणि अगदी पर्सनल संपर्कात होतो.